नमस्कार मित्रांनो, मी आरती आरुज ऑफिशियल या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण आज एक्सप्लोर करूयात पुण्यातील प्राणी संग्रहालय, जे कात्रज या ठिकाणी स्थित आहे. या प्राणी संग्रहालयाचे नाव राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे. कात्रज सर्प उद्यान हे पुण्यातील भारतीय विद्यापीठाजवळ पुणे-सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले आहे. मित्रांनो, इसवी सन 1986 नीलम कुमार खैरे यांनी ते वसवलेले आहे. ते सर्प उद्यानाचे पहिले संचालक होते. राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे गुरुवार ते मंगळवार सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते. हे प्राणी संग्रहालय दर बुधवारी बंद असते. या संग्रहालयात फिरण्यासाठी मॉर्निंग टाईम हा बेस्ट टाईम आहे. येथे सुमारे 3 तास लागतात. मित्रांनो, या संग्रहालयात एंट्री करताच जो पहिला प्राणी मला दिसला तो म्हणजे माकड. हा प्राणी थोडासा खोडकर आणि बुद्धिमानी असतो हे आपल्या सगळ्यांना चांगलेच माहीत आहे. चला या लयाच्या धुंदीमध्ये मग्न सोडून आपण पुढे कोणते आपले प्राणी मित्र दिसतात ते पाहू. या प्राणी संग्रहालयात फिरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे येथे दिलेल्या सूचना आणि त्यांचे पालन नक्की करा. इथून एंट्री केल्यावर तुम्हाला येथे अनेक सापांच्या जाती पाहायला मिळतील. ज्यात मी हा पहिला साप पाहिला तो म्हणजे धामण. हा भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा साप आहे. या सापाचे मुख्य खाद्य उंदीर, बेडूक आणि पक्षी आहे. हा साप उंदरांची संख्या आटोक्यात ठेवतो. याला शेतकऱ्याचा मित्रही म्हणतात आणि हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो. या सर्प उद्यानात फोटोशूट करण्यासाठी अनेक प्रकारचे टॉय स्नेक तुम्हाला येथे तयार केलेले दिसतील. यानंतर इथे तिसरा प्राणी मी पाहिला तो म्हणजे कासव, ज्याच्याशी तुम्ही आणि मी चांगलेच अवगत आहोत. या मित्राची भेट घेऊन झाली. चला आता पुढच्या प्राणी मित्राची भेट घेऊया. तर मित्रांनो, यानंतर आपण जो साप पाहत आहे तो म्हणजे रसल वायपर म्हणजेच घोणस जातीचा साप आहे. हा भारतातील 4 विषारी सापांपैकी एक आहे. याच्या अंगावर साखळीप्रमाणे गडद तपकिरी डाग असतात. घोणस या सापाचे डोके त्रिकोणी रुंद असते. हे साप प्रामुख्याने शेती, गवताळ प्रदेशात आणि उंदीर असलेल्या ठिकाणी आढळतात. हा अत्यंत धोकादायक साप आहे. घोणस या सापामध्ये हिमोटॉक्सिक विष असते. या सापाच्या दंशामुळे उपचार जर वेळीच नाही झाला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हा आहे जाळीदार अजगर. हा जगातील सर्वात लांब साप असून बिनविषारी आहे आणि याची लांबी 30 फुटांपेक्षा जास्त वाढू शकते. पिवळसर रंगावर जाळीसारखी नक्षी असल्यामुळे याला जाळीदार असे नाव पडले. हा एक उत्कृष्ट पोहणारा आणि झाडावर चढणारा शिकारी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत चांदणी कासव. हे कासव प्रामुख्याने शाकाहारी आहेत. गवत, गळून पडलेली फळे आणि रसाळ वनस्पती हे खातात. यांच्या पाठीवर ताऱ्यासारखे नक्षीकाम असते म्हणून यांचे हे नाव पडले आहे. मित्रांनो, एक्झिबिशन हॉलमध्ये एंट्री करताच तुम्हाला इग्वाना म्हणजेच याचा अर्थ होतो मोठ्या आकाराचा सरडा. हा प्रामुख्याने अमेरिका खंडातील उष्णकटिबंधीय भागात आढळणारे शाकाहारी हिरव्या किंवा तपकिरी रंगाचे सरडे आहेत, ज्यांच्या मानेवर आणि पाठीवर दातेरी शिखा असते. याला इग्वाना किंवा सामान्य भाषेत मोठा सरडा असे म्हटले जाते. तसेच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बँडेड रेसर म्हणजेच धुळनागिन. हा एक बिनविषारी आणि चपळ साप आहे. या ठिकाणी तुम्हाला तस्कर जातीचा अत्यंत शांत स्वभावाचा आणि बिनविषारी सापही पाहायला मिळेल. तसेच या ठिकाणी ग्रीन पीट वायपरही तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक विषारी जातीचा साप आहे.
तसेच यानंतर आपण पाहणार आहोत फ्लाय रिव्हर टर्टल. हे उत्तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण न्यू गिनीच्या गोड्या पाण्याच्या नद्या, सरोवरे आणि ओढ्यांमध्ये आढळतात. तसेच या संग्रहालयामध्ये तुम्हाला मगर, नाग, चेकड, घोरपड आणि पायथन असे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर आता सरपटणारे प्राणी आपण पाहिलेत. आता आपण पाहूयात जमिनीवरती चालणारे प्राणी. मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुण्यातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. हे संग्रहालय एकूण 130 एकरात पसरलेले आहे. यातील 64 एकरमध्ये येथील तलाव आहे आणि उर्वरित जागेत सर्प उद्यान, वन्यजीव संशोधन केंद्र आहे. या संग्रहालयात पर्यटकांसाठी विश्रांती शेड, पिण्याचे पाणी, माहिती फलक आहेत. हे उद्यान महानगरपालिकेद्वारे व्यवस्थापित केले जाते आणि येथे दरवर्षी सुमारे 18 लाख पर्यटक भेट देतात. इतर जंगली प्राण्यांपेक्षा हा प्राणी थोडासा वेगळा दिसतो. अस्वल हा प्राणी केसाळू आहे. त्याचा रंग काळा असतो. अस्वलाला 4 पाय, 2 डोळे, 2 छोटे कान असतात. अस्वलाचे पाय व पंजे पण केसाळू असतात. अस्वलाची भेट घेऊन पुढे येताच मला लेपर्ड म्हणजे बिबट्या याचा बोर्ड दिसला. मी खूप आतुरतेने पाहण्याचा प्रयत्न केला. पुढे येऊन त्याची पूर्ण इन्फॉर्मेशनही वाचली. हा मांजर कुळातील एक चपळ शिकारी आणि झाडांवर चढण्यात पटाईत प्राणी आहे. तो प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेत आढळतो. तसेच भारतातील जंगलात व मानवी वस्तीच्या आसपासही याचा वावर असतो. बिबट्याचे शरीर पिवळसर असून त्यावर काळे ठिपके असतात. मित्रांनो, आता तुम्ही पाहत आहात बेंगॉल टायगर. बेंगॉल टायगर हा भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भूतानमध्ये आढळणारा मांजरीच्याच कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. हे प्रामुख्याने घनदाट जंगले आणि सुंदरबनसारख्या खारफुटीच्या वनांमध्ये राहतात. रॉयल बेंगॉल टायगर हे पोहण्यात अत्यंत कुशल असतात आणि सहसा एकटे राहणे पसंत करतात. ते खूप लांबून शिकार शोधू शकतात आणि रात्रीच्या वेळी यांची चांगली दृष्टी असते. भारतात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे या वाघांचे प्रमुख आश्रयस्थान आहे.
या प्राणी संग्रहालयात फिरत असताना अनेक प्राण्यांची माझी भेट झाली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.